Co-powered by Techno. बरोबर आहे, मी पण ते वर्तमानपत्रात वाचलं आहे काय, आणि तो गुन्हा दाखल झाला. तर ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला आहे त्या अर्थी कोणी कंप्लेंट करायला गेलं तो गुन्ह्यामध्ये थोडाफार तरी सत्य आहे की नाही हे शोधतात. तर पोलिसांनी ते शोधलं असेल थोडंफार सत्य आहे की नाही, नंतरच गुन्हा जो आहे दाखल होतो. तर त्याने तो केला असेल. आता असं नाही की तो गुन्हा साधारणपणे असा याचा आहे की त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे विधान परिषद सदस्य आणि खाली सही केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी. त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्रक मला पण मिळालं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विधान परिषद सदस्य असं म्हटलेलं आहे. आता त्यांचं विधान परिषद सदस्य काही महिन्यापूर्वी संपलेलं आहे. त्याने माझे लिहिलं असतं तर काही बिघडलं नसतं, वरती पण माझी छापलं तर बिघडलं, पण त्याने ते नाही केलं. त्याचबरोबर हा जो एम्ब्लेम कोणी वापरायचा त्याचा एक कायदा आहे, राष्ट्रीय कायदा आहे, आणि त्या कायद्या अन्वये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रपती असतील, मंत्री असेल, आमदार असतील, खासदार असेल, असे जे किंवा आय एस मधले अधिकारी असतील, इतर काय लोक असतात, असे वेगवेगळे त्यांनी ते कायदे दिलेले आहे, बरेचसे आहेत. त्याच्यामध्ये कुठे माझे आमदार, माझे खासदार वगैरे असं ते नाही. आणि असा एम्ब्लेम जर वापरला तर त्याला 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत सजा आहे. असा कायदा आहे. परत त्या जागेवर नसताना एखादा समजा पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाला आहे, इन्स्पेक्टर, तो रिटायर्ड झाला आणि तो त्या गावात गेला आणि मी पोलीस ऑफिसर आहे काय, हे अमुक कर ते तमुक कर, तर त्याला तो या पोलीस ऑफिसर म्हणून अटक होते आणि मग त्याला त्याच्यावर दुसरी केस लागू होते. तसं ह्या पोस्टवर सुद्धा, आमदार नसलेल्या पोस्टवर मी आमदार आहे असं पोस्ट करणं, असं सूचित करणं, दाखवणं, हा त्या प्रकारचा गुन्हा आहे. आता जे लोक 6-6 वर्ष आमदार राहिले त्यांना हे कायदे माहीत नाहीत असं म्हणणं तर ते फार चुकीचं ठरेल. त्यांना ते कायदे माहिती असायला पाहिजे आणि तरीसुद्धा त्यांनी ते केलं. तर ते अर्थातच ते नको ते उद्योग करायला गेले. शिवसृष्टीच्या बाबतीत खर्च किती झाला आणि हे केलं. एवढी मोठी शिवसृष्टी उभी राहते आहे. 100 राजस्थानचे लोक काम करत आहेत, 6 महिने काम करत आहेत. अगोदर त्यांनी तिकडे कटिंग केलं, सगळे ते पत्थर वगैरे, इकडचे 100 लोक एवढं चांगलं काम करत. बरं आजचं नाही काम, हे काम गेली 3-4 वर्षापासून सुरू आहे. त्याचे परमिशन्स घेणं, सुप्रमा घेणं, आमचं घेणं, काय जे कसं काय ते काय, आणि मग त्याला प्लान करणं, तयार करणं, हे आजचं काम आहे. तुम्ही पाहिलंच किती दिवसाचं काम आहे. मग तिथं येऊन काही ना काहीतरी कुणीतरी काहीतरी बडबडतं, काही माहीत नसताना त्याच्यात एक शहाणा म्हणतो फेविकॉलने कानाला चिटकवलं. आता एवढा मोठा दगड, त्याचं वजन आहे, पण 8-10 किलोचं एक वजन असेल त्या कडाडीचं. तर दगडाने कसं, मग त्याने त्याला सांगितलं याला एक केमिकल्स असतात, आतून खिळे लावलेले असतात आणि 100 वर्ष टिकेल असं आहे. पण ठीक आहे ना, तुम्ही केलं नाही, आम्ही करतो आहे, तर निदान शिवछत्रपतीच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही असल्या राजकीय खेळ खेळू नका ना, सहकार्य करा. उलट आम्ही तुम्हाला मान सन्मानाने सगळ्यांना बोलवतो कार्यक्रमाला, या तिथे. तर त्याच्यामध्ये आणखी हे असंच कसं आणि ते तसंच कसं, आणि ते पत्र त्यांनी लिहिलं. आता त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की जर समजा तुम्ही RTI खाली केलं, राईट टू काय ते इन्फॉर्मेशन किंवा काय असेल ते RTIमध्ये, तर एक व्हाय. पण ते RTI पण कधी लागू होतो, काम पूर्ण झाल्यानंतर, फाईल कंप्लीट झाल्यानंतर त्या फाईलमध्ये काय, फाईल जेव्हा चालू आहे, खर्च होतो आहे, काम सुरू आहे, त्यामुळे RTI पण लागू होतं. हे असे जे कायदे आहेत ना, अर्थात हे सगळ्यांना काही समजणं आणि इथे लोकांना फक्त आमदार झाले म्हणून समजतं असं काही नाही. पण मग जरा थोडंसं समजदार माणसाकडून ते समजून घ्यायला पाहिजे आणि नको ते गोष्टी करू नये. आता मला असं कळलं की आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी गपचूप निनावे काहीतरी पत्रक छापलं आहे
आणि ते छपपत्रक वाटण्याचा सुद्धा प्रयत्न काही पोरांकडून झाला आणि मग ते पत्रक काय ते पोरांनी ते पळून गेले काहीतरी असं मी आत्ताच ऐकलं 2-4 वाक्य. हे असले धंदे बंद करा. निवडणूक मर्दासारखी तुम्ही पण लढा, मी पण लढतो आहे. जे सत्य असेल ते बाहेर येईल. काय खोटे आरोप करू नका. तुम्ही जर हे करत राहिला तर माझ्याकडे सुद्धा खूप जमलेलं आहे. काय मी सुद्धा कोणाला सोडणार नाही. मी आतापर्यंत कुणालाही विरोधी पक्षात माझ्यावर जे लढले ते किंवा मला सोडून गेले ते त्यांच्याबद्दलसुद्धा मी कधी वाईट भावना ठेवली नाही. परत या काम करा. नाही काम करायचं तर लांबून काम करा. पण तुम्ही अंगावर जर याल तर मात्र जे आहे माझं आयुष्य ह्या कायदा आणि या सगळ्या याच्यामध्ये गेलेलं आहे एवढंच मी सांगतो. त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य ठीक आहे. आता निवडणुका कुठल्या कधी घ्यायच्या विधानसभेच्या ते देशाचा निवडणूक आयोग जो आहे इलेक्शन कमिशनर्स ते ठरवतात ना. त्यांनी ठरवल्यानंतर कोणाला काय त्याच्यावर काय मग करायला पाहिजे तर त्यांनी पाहावं. आता जर देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख सगळ्यांना मान्य करावी लागते ना. आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागते. परंतु मागची जी निवडणूक झाली 19मध्ये त्याच्यानंतर काही महिने जे आहे राष्ट्रपती राजवट होती त्यामुळे विधानसभा गठीत होऊ शकली नाही. विधानसभा गठीत झाल्यानंतर 5 वर्ष तिचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी सांगितलं की बाबा त्यांची विधानसभा संपायला महिना का 1.5 महिना काय असेल आवश्यक वेळ त्याप्रमाणे त्यांनी तो हिशोब केला असेल. आता ते पवारसाहेब त्याच्यावर उत्तर देतील. मी काय उत्तर देईल. कोणावर करणार. आमच्या त्या ओबीसीच्या संदर्भातल्या इतर काही गोष्टी ज्या आहेत 2 वॉर्डचा एक मतदारसंघ का 4 वॉर्डचा एक अशा काही अनेक गोष्टी त्या जर कोर्टामध्ये अडकल्या असतील तर निवडणुका कशा येणार. एक तर आमच्या ज्या ओबीसीच्या निवडणुकाच्या 92 नगरपालिकांमध्ये ज्या आहेत संस्थांमध्ये ओबीसी शिवाय निवडणुका झाल्या. आम्ही त्याच्यातही गेलो बाबा आमच्या ओबीसी 0 ओबीसी असं कसं काय करता येणार तुम्हाला. आणि त्या निवडणुका घ्याव्या लागल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून 15 दिवसात निवडणुका घ्या. तर त्याच्यासाठी भांडणारच ना आम्ही. अधिकार सोडून द्यायचा आम्ही. ते ठीक आहे. आता कोर्टाने लवकर निर्णय दिला तर ताबडतोब होतील. ठीक आहे. तो त्यांचा विचार आहे. फटका त्यांना बसेल का आम्हाला बसेल हे काय त्यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे तो फटका कुठे बसतो ते आता जनता जनार्दन ठरवेल. आता हे असं आहे ना की कोण काय बोलेल कोण काय त्याला काय आता आपण उत्तर देणार. मी त्यांना नाही काही उत्तर देऊ शकत ना. कोणा काही आरोप करतात ते जरांगे पण प्रत्येक कोणा आरोप करतात. मागे म्हणजे की विरोधी पक्षाचे नेते मिटिंगला का नाही गेले त्यांना रोग भरला का. आता सिनियर नेत्यांच्या बाबतीत रोग भरला का बोलणं कसं काय हे असं काही बोलतात. त्याच्यावर मी काय करणार काही कॉमेंट करू इच्छित त्यांचं मी काय बोलणार नाही. कारण काय बोलू म्हणजे ही अशा प्रकारची जे आहे ज्या काही घटना ज्या घडते आहेत ते पहिल्यांदाच या महाराष्ट्रात घडते आहे की ते शरद पवार साहेबांकडे आहेत. मग तिथून ते जातात भाजपकडे जायचं म्हणतात. मग ते मी थांबलेलं आहे ते आहे काय 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 मग परत ते म्हणतात मी शरद पवारांकडे आहे. तर मला काही कळलं नाही ते काय नक्की काय आहे ते मला काही समजत नाही. जे वर्तमानपत्रातून वाचतं तेवढंच मला कळतं. काम आहे ते जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे ते निवडणुका घेण्याची तयारी झाली आहे का. अधिकारी नेमले गेले आहेत का. बूथ्स वगैरे जे आहेत त्यांच्या जागा नक्की झाल्या का. त्यातले कोण अधिकारी आहेत काय आहेत कसं काय त्यांना प्रशिक्षण दिलं आहे का. ह्या अनेक गोष्टी असतात त्याचा ते आढावा घेत असतात ज्या ज्या राज्यात निवडणूक आहेत त्या राज्यात. महाराष्ट्र आम्ही आता जिंकू त्यावेळेस मोदी हे पंतप्रधान राहणार नाही तर काय मला माहिती. मला वाटतं ही निवडणूक जी आहे लोकसभेची नाही ही विधानसभेची निवडणूक आहे. मग त्याचा त्यांनी काय संबंध लावला ते मला काही कळत नाही. त्यांनी याचा संबंध लावला आहे की 2002 मधील गोधरा कांड पुलवामा हल्ला या अशा अनेक संदर्भ लावून भाजपवर आरोप केला.
आता हे फार सगळं जुनं झालं. त्याच्यानंतर 3 वेळा ते मोदी साहेब पंतप्रधान झाले. त्याच्यावर मी काय भाष्य करणार? शेवटी काय, या देशामध्ये जनतेचं न्यायालय हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांनी आता 3 वेळा प्रधानमंत्री केलं आहे. याच्यावर मी भाष्य करणं आता काय बरोबर ठरत नाही ना. आता त्यांना ठीक आहे, आता निवडणूक आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते बोलणार, हे बोलणार, हे चालूच राहणार आहे. आता ह्या निवडणुका संपेपर्यंत आपल्याला भरपूर अशा बातम्या मिळत जाणार आहेत. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.